Good morning, everyone. Let's start our today's question. Microfinancing. What is microfinance and its feature? मायक्रो MI जसं आपण इकॉनॉमिक्स मध्ये लर्न केलेलं आहे तुम्ही ह्या कॉन्सेप्ट मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स बघितलं असेल राईट. मायक्रो मध्ये काय तर स्मॉल थिंगचा अभ्यास केला जातो आणि मॅक्रो मध्ये लार्ज क्वांटिटीचा किंवा लार्ज स्केलचा अभ्यास केला जातो. वी वेर ऑलरेडी लर्न इन इकॉनॉमिक्स सब्जेक्ट. कॉमर्स मध्ये आपल्याला काय बघायचं आहे मायक्रो फायनान्सिंग काय आहे. सो मायक्रो फायनान्सिंग इज द प्रोव्हिजन ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस. जसं आपण छोटे छोटे पैसे आपल्याला माहिती आहे की आपले पॅरेंट्स काय करतात थोडी थोडी अमाऊंट काय करत असतात तर इन्व्हेस्ट करत असतात. सो इथे एक सिंपल एक्झाम्पल घेतलं तर बीसीचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण जिथे स्मॉल लेवलवरती आपण काय करतो तर इन्व्हेस्टमेंट करतो. ॲज वेल ॲज इथे अजून एक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर बचत गटाचं. सो इट इज ऑल्सो पार्ट ऑफ अ मायक्रो फायनान्सिंग. छोट्या लेवलची अमाऊंट आपण काय करतो इथे ॲज अ प्रोव्हिजन ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस. सो मायक्रो फायनान्स इज द प्रोव्हिजन ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस टू पुअर अँड लोअर इन्कम हाऊसहोल्ड. तर मायक्रो फायनान्स कोण करतो तर ज्यांचा इन्कम काय आहे कमी आहे पुअर पीपल आहेत किंवा ज्यांचा इन्कम लोअर आहे असे पर्सन काय करतायत तर मायक्रो फायनान्सिंग करतात. ते household and their micro enterprise. The goal of microfinance is to give low income people an opportunity to become self-sufficient by providing means of saving scheme, saving money, borrowing money and insurance. तर आपण हे छोटे छोटे इन्व्हेस्टमेंट का बरं करत असतो म्हणजे कोणताही एखाद्या आपल्यावरती एखादी इमर्जन्सी आली आणि तिथे जर आपल्याला थोडीशी हेल्प लागली तर आपण कोणावरती डिपेंडंट असू नये याच्यासाठी आपण ह्या प्रोव्हिजन छोट्या छोट्या करत असतो. ते द गोल ऑफ मायक्रो फायनान्सिंग इज टू गिव्ह लो इन्कम पीपल अँड अपॉर्च्युनिटी टू बिकेम सेल्फ सफिशियंट. आपण एक सेल्फ सफिशियंट व्हावं ह्या इंटेन्शनने हा मायक्रो फायनान्सिंग काय केला जातो इंट्रोड्यूस केला जातो. So microfinancing is regarded as a tool of socio-economic upliftment of the development of countries in India, like India. It is expected to play significant role in poverty eradication and development. जसं आपल्याला माहिती आहे की आज मला काय करायचे 10 रुपये इन्व्हेस्ट करायचे 20 रुपये थोडेसे बाजूला ठेवायचे 50 रुपये थोडेसे बाजूला ठेवायचे तर मी बँकेकडे जाऊ शकते का की मला आज 20 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची नाही. बट तुम्ही मायक्रो फायनान्सिंगच्या अंडर काय करू शकता छोट्यातले छोटी अमाऊंट काय करू शकता तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे 10 रुपये डेफिनेटली नाही. ओके म्हणजे छोट्यातले छोटे इन द सेन्स सांगण्याचं इंटेन्शन की कमीत कमी अमाऊंट जी तुम्ही बाकी शेअर मार्केटमध्ये नाहीये किंवा बँकेमध्ये न जाता किंवा कोणत्याही इन्स्टिट्यूशन मध्ये न जाता इथे तुम्ही मायक्रो फायनान्सिंगच्या अंडर ती अमाऊंट इथे तुम्ही काय करताय तर इन्व्हेस्ट करताय. दिस इज कॉल्ड मायक्रो फायनान्स. द पर्पज ऑफ मायक्रो फायनान्स काय आहे टू बिकम अ सेल्फ सफिशियंट. एक स्वतः आपण सेल्फ सफिशियंट पर्सन बनावं हा त्याच्या मागचा काय असणार आहे तर उद्देश असेल. देन in India the beginning of microfinance movement could be tracked to self help group. आता याला अजून काय म्हटलेलं आहे तर सेल्फ हेल्प ग्रुप. in India beginning of microfinance movement could be tracked to self help group. Then bank link program started at the pilot project in 1992 by NABARD. आता हे जे बँक लिंकिंग प्रोग्राम जे आहेत हे कधी स्टार्ट झाले होते विथ इन दिस इंटेन्शन की छोट्या छोट्या अमाऊंट तुम्ही काय करा एकत्र करा आणि त्याचा एक मोठा फंड तयार करा. सो हे जे इनिशिएटिव्ह घेतलं होतं हे नाबार्डने घेतलं होतं 1992 मध्ये. So this program provide to a very successful and has also developed as the most popular model of microfinance. आणि त्याच्यानंतरच हा मायक्रोफायनान्स जास्तीत जास्त इंट्रोड्यूस झालेला आहे. कारण 1992 नंतर नाबार्डने जे इनिशिएटिव्ह घेतलं त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ह्या ज्या पुअर पीपल आहेत किंवा ज्यांचा इन्कम लेवल थोडासा कमी आहे अशा लोकांना जर आपण थोडंसं मोटिवेट केलं तर ते सेव्हिंग करायला काय होतात तर तयार होतात. आणि ह्या सगळ्यांचा फंड आपण तयार करून काय करू शकतो त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटी सुद्धा देऊ शकतो. फार डिटेलमध्ये न जाता फक्त बचत गट माहिती सगळ्यांना बचत गटचं एक्झाम्पल इथे लक्षात ठेवायचं जिथे मोस्टली विलेजेस मधल्या पीपल किंवा वुमेन काय करतात तर मायक्रो फायनान्सिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि ते छोट्या छोट्या अमाऊंट एकत्र करून त्यांच्याच ग्रुपमधल्या एका
लेडीजची काय करत असतात तर हेल्प करत असतात. देन ह्या सगळ्या गोष्टी प्रायव्हेट लेवलला चालू होत्या. त्याच्यानंतर मात्र काय झालं तर गव्हर्नमेंटने सुद्धा याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलं आणि वेगवेगळ्या सबसिडरी प्रोव्हाइड करण्याचं ठरवलं. देन इन इंडिया द इन्स्टिट्यूशन विच प्रोव्हाइड मायक्रोफायनान्स सर्व्हिसेस, आणि आता लक्षात ठेवा ह्या मायक्रोफायनान्स सर्व्हिसेसच्या अंडर कोणत्या इन्स्टिट्यूशन आता इनिशिएटिव्ह घेते, ज्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन आहेत. त्यामध्ये पहिली आहे नाबार्ड. ओके, फर्स्ट इन्स्टिट्यूशन आहे नाबार्ड. नाबार्डचं फुल फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रूरल डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रूरल डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर सेकंड इन्स्टिट्यूशन आहे जी आहे SIDBI, ज्यामध्ये आहे स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ओके, स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट म्हणजे छोट्या ज्या इंडस्ट्री आहेत त्यांना डेव्हलप करण्याच्या इंटेन्शनने ह्या काय करतायत तर इनिशिएटिव्ह घेत आहेत. देन राष्ट्रीय महिला कोष, थर्ड आहे राष्ट्रीय महिला कोष. तर राष्ट्रीय महिला कोष असं का म्हटलेलं आहे, जसं आपल्याला माहिती आहे की कोष दॅट मीन्स त्याच्यामधूनच बाकीच्या सगळ्या गोष्टी काय होत असतात तर डेव्हलप होत असतात, म्हणून त्याला त्यांनी ते एक्झॅक्टली वर्डिंग यूज केलेलं आहे राष्ट्रीय महिला कोष. नेक्स्ट आहे कमर्शियल बँक, रिजनल रूरल बँक अँड कोऑपरेटिव्ह बँक. ओके, कमर्शियल बँक सुद्धा काय करतायत तर मायक्रो फायनान्सिंग साठी हेल्प करतायत. त्याचबरोबर काही रिजनल रूरल बँक आहे ॲज वेल ॲज आता जर बघितले तर तुम्हाला काही कोऑपरेटिव्ह बँक सुद्धा काय करतात तर मायक्रो फायनान्सिंग साठी हेल्प करतात. देन नॉन बँकिंग फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, तो या सुद्धा काय आहेत तर मायक्रो फायनान्सिंग मध्ये इनिशिएटिव्ह घेत आहेत. कोणते झाले बघा, फर्स्ट आहे नाबार्ड, त्याच्यानंतर आहे SIDBI, त्याच्यानंतर सांगितलं राष्ट्रीय महिला कोष, देन कमर्शियल बँक, रिजनल रूरल बँक, कोऑपरेटिव्ह बँक अँड नॉन बँकिंग फिनान्शियल इन्स्टिट्यूशन. ओके, ह्या सगळ्या बँक आता काय करतात किंवा ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन मायक्रो फायनान्सिंग साठी इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना हेल्प करतात. क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट. ओके, आणि हे कधीपासून जास्त त्याची डेव्हलपमेंट बघायला मिळाली 1992 नंतर, आणि त्याचा पहिला इनिशिएटिव्ह कोणी घेतला होता नाबार्ड. क्लिअर. टीचर बघूया वन बाय वन. So it is essential is the part of rural finance, microfinance. It is the part of rural finance. जसं आपण सांगितलं की बचत गट हे जास्त तुम्हाला सिटीमध्ये मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये कुठे बघायला मिळतात का? नाही. तर ह्या विलेज मधल्या ज्या लेडीज आहेत त्याच काय करतायत तर बचत गट जे वेगवेगळे तयार करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ही करत असतात. सो मिनिमम 10 किंवा 9-10 लेडीज एकत्र येऊन काय करतात त्याच्यामध्ये हा फंड रन करत असतात. It deals in small loan. It deals in small loan. कारण प्रत्येकाचीच इन्व्हेस्टमेंट ही कशी आहे छोटी छोटी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टार्टिंग त्यांनी कुठून केलं होतं तर 50 रुपीज पासून. मिनिमम तुम्ही स्टार्ट करा 50 रुपीज पासून. मॅक्सिमम तुम्हाला जितकं शक्य होईल तुम्ही त्यात काय करू शकता मायक्रो फायनान्सिंगच्या अंडर अमाऊंट इंट्रोड्यूस करू शकता. देन दॅट इज वाय हिअर सेड इट डील्स इन स्मॉल लोन. आणि ह्या ग्रुपमध्ये असणाऱ्या ज्या लेडीज आहेत त्यांची जी काही नीड आहे ती स्मॉल लेवलवरती फुलफिल करण्याचं काम हा फंड काय करत होता तर करत होता. देन इट बेसिकली कॅटर्ड द पुअर हाऊसहोल्ड. आता यामध्ये असणारे कोण रिच आहेत का? चला मी आज 50 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करेन किंवा 1000 ची इन्व्हेस्टमेंट करेन, नाही. तर लक्षात ठेवा मायक्रो फायनान्स मध्ये इन्क्लूड असणाऱ्या ज्या पीपल आहेत किंवा जे पर्सन आहेत ते कसे आहेत पुअर हाऊसहोल्ड असतील. नेक्स्ट, it is one of the most effective and warranted poverty alleviation strategy. Alleviation strategy. Next, it support women participation in self-employment. It support women participation in self-employment. Then म्हणजेच तुम्हाला त्याच्यातूनच तुम्ही काय करू शकता, जसं आधीच एक फेमस एक्झाम्पल होतं बघा, बचत गट म्हटलं की आपल्याला ते लिज्जत पापड वगैरे आठवायचे आहे ना, त्याच्यामधूनच त्यांचे ते बिझनेस जास्त इंट्रोड्यूस झाले होते. कारण आधी सुरुवातीला त्यांना तेवढं मार्केट मिळत नव्हतं, पण ह्या मायक्रो फायनान्सिंग मध्ये त्यांना त्यांचे जे स्मॉल लेवलवरचे बिझनेसेस आहेत त्यांना सुद्धा गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेऊन
थोडंसं डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये मग ते लिज्जत पापड, लोणचं किंवा ज्या घरी बनवलेल्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या सुद्धा याच्यामधून डेव्हलप झाल्या. दॅट मीन्स वुमन पार्टिसिपेशन इन सेल्फ एम्प्लॉयमेंट. इट प्रोव्हाइड अन इनिशिएटिव्ह टू ग्रॅब द सेल्फ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी. तर यामधूनच त्यांना वेगवेगळ्या सेल्फ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळाल्या. कारण ग्रुप होता, प्रत्येकाचे छोटे छोटे काहीतरी बिझनेस चालू होते आणि त्याचमधून वेगवेगळ्या ज्या लेडीज होत्या किंवा जे पीपल होते त्यामधले, असं कंपल्शन नाहीये की त्यामध्ये लेडीज असतात, बट मोस्टली तुम्हाला बघायला मिळतील मायक्रो फायनान्सिंग मध्ये लेडीज इन्क्लूड आहेत. देन याच्यामधून त्यांना छोटे छोटे जॉब अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळाल्या. नेक्स्ट, इट इज मोर सर्व्हिस ओरिएंटेड अँड लेस प्रॉफिट ओरिएंटेड. लक्षात ठेवा, मायक्रो फायनान्सिंगचा उद्देश काय होता तर सर्व्हिस ओरिएंटेड, वेगवेगळ्या लोकांना याच्यामधून सर्व्हिस मिळायला पाहिजे, ना की आपल्याला खूप सारा प्रॉफिट मिळवायचा आहे. म्हणजेच नेक्स्ट फीचर काय आहे, इट इज मोर सर्व्हिस ओरिएंटेड and less profit oriented. Last, it is means to assist small entrepreneurs and producers. It means to assist small entrepreneur. It assists small entrepreneur and producer. Small entrepreneurs ना producer ना assist करण्याचं काम मायक्रो फायनान्सिंग च्या अंडर केलं जातं. क्लिअर फीचर. ओके, त्याच्यानंतर आहेत इम्पॉर्टन्स. छोटेसे पॉइंट बघूया. इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो फायनान्सिंग. फर्स्ट पॉइंट आहे क्रेडिट टू रूरल पुअर. क्रेडिट टू रूरल पुअर. Usually, rural sector depends on non-institutional agency for their financial requirement. Obviously, आपल्याला माहिती आहे की एक खेडेगावामध्ये असणाऱ्या बायका बेसिकली कोणावर डिपेंड असायच्या की नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहेत किंवा नॉन इन्स्टिट्यूशनल एजन्सी आहेत त्यांच्यावरती डिपेंड होत्या. आणि याच्या आधीचा जर तुम्ही विचार केला तर खेडेगावात जर बघितलं असेल तर सावकारी मेथड जरा जास्त पॉप्युलर होती बघा. की एक कोणतरी गावातला सावकार असायचा, तो काय करायचा तर लोकांना पैसे द्यायचा इमर्जन्सीच्या वेळी आणि त्यांच्याकडून काय घ्यायचा, तो खूप सारं व्याज घ्यायचा. माहितीये का ही कॉन्सेप्ट, कधीतरी ऐकली असेल. खूप सारं व्याज घ्यायचा, त्याचबरोबर त्यांच्या जमिनी नावावरती लिहून घ्यायचा, अशी एक मेथड चालू असायची. देन त्याच्यामधून बऱ्याच लोकांचं एक्सप्लॉयटेशन व्हायचं, बऱ्याच लोकांना त्यांच्या जमिनी गमाव्या लागायच्या आणि याचाच एक ऑप्शन म्हणून सगळ्या लोकांनी एक न्यू मेथड चालू केली, ती म्हणजे मायक्रो फायनान्सिंग. जेव्हा आपल्याला छोट्या अमाऊंटची नीड आहे तेव्हा या पुअर पीपलना कोण हेल्प करत होतं, मायक्रो फायनान्स. ओके, दॅट मीन्स क्रेडिट टू रूरल पुअर पीपल. Microfinance has been successful in taking institutionalized credit to doorstep of poor and have made their economically and socially sound. म्हणजे ह्या मायक्रो फायनान्सिंगच्या अंडर एक तर तुम्हाला डोअर स्टेप सर्व्हिसेस मिळतात. मायक्रो फायनान्सिंग प्रोव्हाइड डोअर स्टेप सर्व्हिसेस टू दी पीपल. पीपलना डोअर स्टेप म्हणजे तुम्हाला तुमच्या घरी ही सर्व्हिसेस मिळते. देन इट इज टोटली फोकस ऑन इकॉनॉमिकली अँड सोशली साऊंड. म्हणजे कोणत्याही प्रकारचं एक्सप्लॉयटेशन आहे का इथे नाही. जितकं त्यांना पॉसिबल आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते फायनान्स करून तुमच्या ज्या काही नीड आहेत त्या फुलफिल केल्या जात होत्या. तो फर्स्ट पॉइंट, क्रेडिट टू रूरल पुअर. सेकंड आहे सोशल वेलफेअर. सोशल वेलफेअर जसं आपण सांगितले की आधीच्या एका सेंटेन्स मध्ये, मायक्रो फायनान्सिंगचं इंटेन्शन काय आहे, सोशल ओरिएंटेशन. ओके, मायक्रो फायनान्सिंग कुठे फोकस करतं तर सोशल ओरिएंटेशन. जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूला जे काही पुअर पीपल आहेत त्यांची नीड फुलफिल झाली पाहिजे आणि ते डेव्हलप झाले पाहिजे. सो विथ द एम्प्लॉयमेंट जनरेशन द लेवल ऑफ इन्कम ऑफ पीपल इनक्रीज. आणि जे वेगवेगळे छोटे छोटे बिझनेस चालू झाले, कॉटेज काही इंडस्ट्री चालू झाल्या, त्यामधून लोकांना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी सुद्धा इथे मिळालेले आहे. दे मे गो फॉर द बेटर एज्युकेशन, हेल्थ, फॅमिली वेलफेअर एक्सेट्रा. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे थोडे पैसे आले तर आपण काय करतो, आपल्या चांगल्या भविष्याचा नेहमीच विचार करतो. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नव्हते, ज्याच्यामुळे त्यांनी एज्युकेशन घेतलं नव्हतं, अशा नंतरच्या ज्या काही प्रोसेस होत्या
फॅमिली मधल्या त्या मात्र छान रन झाल्या. ज्यांना एज्युकेशन घेणं पॉसिबल होतं त्यांनी एज्युकेशन घेतलं. देन ज्यांना काही अदर बेनिफिट घ्यायचे होते रिलेटिंग टू हेल्थ, रिलेटिंग टू एज्युकेशन, हे सुद्धा ह्या मायक्रो फायनान्सिंगमुळे प्रत्येक फॅमिलीला मिळू लागले. दस मायक्रो फायनान्स लीड्स टू सोशल वेलफेअर ऑर बेटरमेंट ऑफ सोसायटी. म्हणजेच काय सांगायचं आपल्याला इथे, मायक्रो फायनान्सिंग फोकस ऑन सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटी. This is because microfinancing provide small level job opportunity to the people. आता हे सोशल वेलफेअर आपण का म्हटलेलं आहे, त्याच्या मागे इंटेन्शन काय आहे, कारण यामधून आपल्याला काय मिळतंय, छोट्या छोट्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत आणि म्हणून सोशल वेलफेअर झालेलं आहे. कारण ह्या मायक्रो फायनान्सिंग समाजासाठी वेगळं असं काही काम करत नाहीये, ह्या स्वतःच्या नीड फुलफिल करतायत, बट सगळ्यांना छोटे छोटे जॉब मिळवून देण्याचं काम करतात आणि म्हणून सोशल वेलफेअर असं म्हटलेलं आहे. क्लिअर? नेक्स्ट, चेंज परसेप्शन. चेंज परसेप्शन. The microfinance revolution started with the recognition that poor people needed access to loan and they could use this fund productively. It has also changed the perception that poor people are not credit worthy. एक जनरली असं असायचं की पुअर पीपल काही कोणाची हेल्प नाही करू शकत, हा एक माइंडसेट होता सुरुवातीला. तर हे कोणाची हेल्प करणार, यांच्याकडे कितीचे पैसे आहेत. पण जेव्हा आपण म्हणतो की एकट्या व्यक्तीची जी काय असते एफर्ट्स असतात हे थोडेसे कमी असतात, तिथे जर 10 लोक एकत्र आली तर आपण लहान असताना एक गोष्ट ऐकली होती सगळ्यांनी, म्हणजे तुम्ही काय आणि मी काय. एक शेतकरी असतो, त्याच्या मुलग्याला तो एक काठी देतो, तोड म्हणून सांगतो, मग तो तोडतो. जेव्हा तो 5 काट्या घेऊन येतो आणि त्याला सांगतो तोड, मग त्याला जमतं का? नाही. तेव्हा आपल्याला पॅरेंट्सने आपल्याला सांगितलं असेल की एकताची जेव्हा जी काही शक्ती असते ती खूप असते, असं ऐकलंय ना सगळ्यांनी. हा, सो सेम जेव्हा एखादा पर्सनचा फायनान्स आहे तो सफिशियंट आहे का मोठ्या नीड फुलफिल करणं? नाही. पण तेव्हा जेव्हा स्मॉल लेवलवरचे एंटरप्रेनर नाही, मायक्रो फायनान्सर इथे एकत्र येऊन फुलफिल करतात नीड एखाद्याची, तेव्हा डेफिनेटली काय असणार आहे, तुमचं एक परसेप्शन इथे चेंज होतं. दॅट मीन्स इट इज क्रेडिट वर्दीनेस. नेक्स्ट, job creation. The main intention of microfinance is job creation. सांगा बरं, the main intention of microfinancing is job creation? No. So the main intention or main purpose of microfinance is self sufficient. Okay, self sufficient किंवा सोशल ओरिएंटेड म्हणण्याऐवजी आधी काय म्हणा, त्यांना सेल्फ सफिशियंट व्हायचं आहे. ते आधी स्वतःचा विचार करतात की माझी जी नीड असेल ती फुलफिल झाली पाहिजे आणि मग त्यामधूनच मी काय करतोय, तर वेगवेगळे जॉब ऑफर करतो. मी छोटे छोटे बिझनेस तयार केलेले आहेत. मला पापड लाटायचे, यारे चौघांनी पापड लाटा, मला लोणचं करायचंय, थोडीशी मदत करा. आणि आपण असंच सगळ्यांना फ्री मध्ये हे करतोय का? नाही. तर त्याच्याबद्दल जी काही स्मॉल लेवलवरची हेल्प आहे ती आपण केलेली आहे. म्हणून आपण इथे काय सांगतोय, प्रोव्हाइड जॉब ऑपॉर्च्युनिटी अंडर मायक्रो फायनान्स. ओके, प्रोव्हाइड जॉब ऑपॉर्च्युनिटी अंडर मायक्रो फायनान्स. किती झाले? नेक्स्ट, म्युच्युअल हेल्प अँड कॉपरेशन. म्युच्युअल हेल्प अँड कॉपरेशन. मायक्रोफायनान्स प्रमोट म्युच्युअल हेल्प अँड कॉपरेशन अमंग मेंबर. जसं आपण काय म्हणतो की आमचा जो ग्रुप आहे तो मी एकमेकांना छान हेल्प करतो. बेसिकली आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये पण असंच असतं. तर मायक्रो फायनान्स मध्ये जो काही ग्रुप आहे तो सुद्धा काय आहे, त्यांचा एक माइंडसेट झालेला आहे किंवा त्यांचं परसेप्शन क्लिअर आहे, त्यांचा ऍटिट्यूड क्लिअर आहे की आपण काय करणार आहोत, एकमेकांना हेल्प करणार आहोत. राईट. सो मायक्रो फायनान्सिंग प्रमोट म्युच्युअल हेल्प अँड कॉपरेशन अमंग मेंबर. त्यामध्ये असणारे जे काही मेंबर आहेत त्यांना मात्र आपण काय करू, हेल्प करू. The collective efforts of group promote economic interest and help in achieving socio-economic transition. आणि जे काही सोशिओ इकॉनॉमिक ट्रान्झिशन आहे त्याच्यासाठी ते काय करतायत, तर एकमेकांना हेल्प करतायत. ओके, सो तो एक ऍटिट्यूड इथे काय होतोय, तर डेव्हलप होतोय. इन जनरल जेव्हा आपण कोणालाही हेल्प करायची असेल तर इझिली तयार होतो का? हो, नाही. ते जर आपले फ्रेंड सर्कल असतील किंवा आपल्या ओळखीचे असतील, ओके, आपले नेबर्स असतील, नेबर ब्रॅकेट मध्ये, ते आपण काय करतो, इझिली तयार होतो. नेबरना आपण फारशी हेल्प करतो का? करतो. नेबर छानच असतात है ना. दे चला, नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ स्किल.
डेव्हलपमेंट ऑफ स्किल. आता सांगा बरं इथे काय सांगू शकतो आपण डेव्हलपमेंट ऑफ स्किल मध्ये. मायक्रो फायनान्सिंग मध्ये स्किल थोडे डेव्हलप होतात. कसे? माझ्याकडे आधी स्किल नव्हतं, पापड कसे लाटायचे ते मी 4 बायकांना बघितल्यानंतर आलं. सिंपल थिंग असू शकेल की नाही? म्हणजे छोटे छोटे जे काय शांतनंद मॅडम ना मोठी पापड करायची. बिलकुल नाही, जस्ट एक्झाम्पल देते, कारण मायक्रो फायनान्सिंग मध्ये हा बिझनेस खूप मोठा झाला. दॅट्स वाय. देन इथे जे काही तुमचे छोटे छोटे बिझनेसेस आहेत, आता जसं आपण अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सुरुवातीच्या काळात भरतकाम वगैरे फार पॉप्युलर होतं बघा. जे विणकाम आहे, भरतकाम आहे, ते सुद्धा काय केलं जायचं, शिकवलं जायचं एकमेकांना. सो इथे काय होणार आहेत, वेगवेगळे स्किल डेव्हलप होणार आहेत. Microfinancing has been the potential rural entrepreneur and self-help group encourage its member to set up their business unit jointly or individually. So इथे मायक्रो फायनान्सिंगच्या अंडर तुम्ही काय करताय, सेटअप देअर बिझनेस जॉईंटली और इंडिव्हिज्युअली. तुमच्याकडे जर स्किल प्रॉपर डेव्हलप झालं तर तुम्ही इंडिव्हिज्युअली काय करा, तुमचा बिझनेस इंट्रोड्यूस करू शकता, किंवा जर नाही स्किल डेव्हलप झालं दे इंट्रोड्यूस जॉईंटली. मग तुम्ही काय करू शकता, जॉईंटली तुमचा बिझनेस इंट्रोड्यूस करू शकता. झाले? लास्ट इकॉनॉमिक ग्रोथ. Finance play a key role in the stimulating sustainable economic growth. So due to microfinance, production of goods and services increase with the increased GDP and contribute economic growth and economic development. जसं आपण म्हणतो की इकॉनॉमिकची डेव्हलपमेंट करायची तर फक्त मोठ्या सेक्टरवरती कॉन्सन्ट्रेट करून चालेल का? नाही. तर जिथे सुरुवात होते, जसं आपण म्हणतो की आपल्या इंडियामध्ये जास्तीत जास्त काय आहेत, तर लोक कुठे राहतात, विलेजेस मध्ये. तर तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल तर आधी कुठून स्टार्ट करा, विलेजेस मध्ये. म्हणजे ह्या छोट्या गोष्टीचा सुद्धा इम्पॅक्ट कुठे होतोय, तुमच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वरती बघायला मिळतो. क्लिअर क्वेश्चन? मायक्रो फायनान्सिंग कॉन्सेप्ट लक्षात आली ना? थँक्यू.